दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी या आयएमडीच्या अंदाजामधून देण्यात आली आहे. यंदा मध्य भारत आणि कोर मान्सून झोन, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो, या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो, असं आयएमडीचं म्हणणं आहे. काल मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलेल्या रेमल चक्रीवादळाची आता तीव्रता कमी झाली आहे आणि पुढील 24 तासात त्याचं तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते आसाम आणि मेघालयकडे सरकेल आणि त्या भागामध्ये मोठा पाऊस होईल असा अंदाज आहे. या क्षेत्राची तीव्रता जेव्हा आणखीन कमी होईल तेव्हा हिंदी महासागरावरचा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह पुन्हा सुरळीत होईल आणि 1 ते 4 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकेल अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यानंतरही मान्सूनची प्रगती कायम राहणार असून 6 ते 13 जून म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकेल अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती जाऊन ला निनाची स्थिती तयार होईल असा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार जुलैपर्यंत प्रशांत महासागरात ला निनाची स्थिती तयार होईल असं आयएमडीचं म्हणणं आहे आणि त्याचा थेट परिणाम मान्सूनच्या पावसावरही होऊ शकतो आणि तेच दुसऱ्या अंदाजातही वर्तवण्यात आलेलं आहे. एप्रिलमध्ये जो आयएमडीच्या वतीने पहिला अंदाज वर्तवण्यात आला होता तेव्हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या 106% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मे पर्यंतच्या हवामानाच्या निरीक्षणांना अनुसरून दुसरा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामध्येही 106% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी किंवा अपुरा पाऊस पडण्याची शक्यता फक्त 10%, म्हणजे 90% अशी शक्यता आहे की सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस यावर्षी पडू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.